त्यांचा अभ्यासपूर्ण भाषण ऐका. अगदी काही मी नागपूर त्यांना या ठिकाणी देणार आहेत. आपल्याला आरक्षण म्हणजे काय, ओबीसीतून आरक्षण का, हे सविस्तर मागणी करण्यासाठी, आपल्या डोक्यामधील खूळ काढण्यासाठी, इतर बांधवावर अन्याय होतो का नाही हे समजून सांगण्यासाठी योगेश भाऊ केदार या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय योगेश भाऊ केदार यांना विनंती करतो की आपण या विचारपीठावरती यावं आणि आपलं अत्यंत अभ्यासपूर्ण मनोगत या ठिकाणी आरक्षणावरती व्यक्त करावं. जय 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 शिवराय. हे पहा, वेगनार गाडी आहे MH12 UN 2879. कृपया त्या ठिकाणाहून काढायची आहे. ती गाडी मध्येच पार्किंग झाली. सर्वांना विनंती आहे की योगेशजी केदार यांचं व्याख्यान झाल्यानंतर लगेचच शाहिरी जलसा होणार आहे. कुणीही उठू नका, कळकळीची विनंती आहे. उपस्थित सर्वांना या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो, मराठा वनवास यात्रेच्या माध्यमातून ज्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वदूर पोहोचवण्याचं काम केलंय असे मराठा आरक्षणाचे अभ्यासक आणि ओबीसीतूनच मराठा आरक्षण का हवं, मराठा आरक्षणावर कशा पद्धतीने अतिक्रमण झालंय हे जर आपल्याला खऱ्या अर्थाने समजून घ्यायचं असेल तर आदरणीय योगेशजी केदार यांचे विचार आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. ओबीसीतूनच आरक्षण का आणि ते कशा पद्धतीने आपल्याला मिळू शकतं, त्यासाठी आपल्याला काय आव्हानं आहेत आणि ती कशी पार करता येतील या संदर्भातील सविस्तर विवेचन या ठिकाणी त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय श्री योगेशजी केदार साहेब. हॅलो हॅलो. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरण केल्याशिवाय मी माझ्या जीवनात एकही पवित्र कार्य करत नाही. त्यामुळं आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपणही सगळ्यांनी मराठ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरण करूनच आपलं सगळं काही चांगलं कार्य असेल ते आपण सुरू केलं पाहिजे. ही सभा आपण इथं आज बसलोय काहीतरी समजून घ्यायला आणि चांगलं काहीतरी आपल्याला शिकायला, समजायला, ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे हेही काम आपण छत्रपतींच्या जयघोषानं करूया. माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की आवाज उद्या आवाज एकदम असं नरेंद्र मोदी पर्यंत गेला पाहिजे दिल्लीच्या तख्तावर. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. संयोजकांचं असं म्हणणं आहे की परंडावासियांनी इथं भरपूर हजारोंची संख्येनं आपण सगळे जमलोय, पण सगळ्यांनी पुढं येऊन इथं विचार ऐकावेत असं संयोजकांचं म्हणणं आहे. अजून जरांगे पाटील साहेबांना यायला काही वेळ शिल्लक आहे. त्यामुळं थोडा वेळ आपण जर इथं बसलो आणि त्याच्यानंतर पाटील आल्यावर तर आपल्याला सगळ्याला शांततेनंच ऐकायचं आहे का नाही? झाले का? एवढी सूचना होती ना? हा, हे बघा, मी तुमच्या समोर भाषण करण्यासाठी उभा नाही. मला काय फार असं कळतंय म्हणून तुमच्या पुढे येऊन उभा राहिलो असं नाही. पण भगवंत कृपेनं, साधू संतांच्या कृपेनं वयाच्या 30-32 मध्ये, माझा आज 32 वय आहे, या वयात सुद्धा एखाद्या खेड्यातनं निघून ग्रॅज्युएशन पर्यंत गुरराखी असणारा मी जनावर राखायचो. पण भगवंत कृपेनं त्यानंतरचं आयुष्य मात्र एवढं समृद्ध केलं की या महाराष्ट्रावर ज्या घराण्यांनी प्रभाव गाजवलाय, या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या लोकांनी फार मोठं योगदान दिले, नवे नवे देश घडवण्यासाठी ज्या महान लोकांनी राजकीय जीवनातल्या, सामाजिक जीवनातल्या, सांस्कृतिक जीवनातल्या लोकांनी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले, अशा सगळ्यांच्या पायाजवळ बसून काहीतरी चांगल्या गोष्टी शिकता आलेल्या आहेत. आणि म्हणून बोलण्याची संधी त्या सगळ्यांच्या कृपेनं आणि आयोजकांच्या विनंतीवरून मी तुमच्या समोर आलोय. वास्तविक पाहता 5/5/2021 ला जेव्हा आपल्या
मराठा समाजाला दिलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं घालवलं, त्यावेळी आमच्यासारख्या तरुणांची माथी एकदम भडकलेली होती. त्याचं कारण होतं की एक उथळ भावना असलेला, उथळ माहिती असलेला एक वकील मराठा जातीच्या भावभावनांसोबत खेळत होता. म्हणून माझ्यासारख्याला असं वाटत होतं की कुठं गाठ पडला तर 2-4 फुतरीत द्यावं. पण पुन्हा विचार केला की अरे याला थोतरीत मारण्यापेक्षा ह्याचं नेमकं काय म्हणणं आहे, आपला समाज नेमकं कुठं कमी पडलाय, आपले राज्यकर्ते नेमकं काय उणीव ठेवायला लागलेले आहेत मराठ्यांना देताना, या देशातलं संविधान म्हणजे नेमकं काय आहे, हा देश जर संविधानावर चालत असेल तर ते संविधान नेमकं काय आहे हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. बरीच लोक संविधान 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 घटना घटना म्हणून मराठ्यांच्या भावभावनांचा एक खेळ करत होते, आपल्या भावनांचा गैरफायदा घेत होते. अरे मग आपल्या आरक्षणाला सुद्धा घालवत असताना संविधान संविधान घटना घटना असं म्हणून आरक्षण पायदळी तोडवलं आणि तो म्हणत होता मी मराठ्यांचा पराभव केला. अरे या देशात आजपर्यंतचा इतिहास जर चालून बघितला की नाही, मराठ्यांचा पराभव करण्याची औलाद अजून ह्या भारतभूमीत जन्मलेली नाही. मराठ्यांचा प्रॉब्लेम काय झाला, आम्ही पहिलं बी लाखोंच्या संख्येने निघालो होतो घराच्या बाहेर, आणि लाखोंच्या संख्येनं निघून सुद्धा आमचं कुठेतरी बोंब झाली. रस्त्यावर आम्ही जिंकला होता लढा, रस्त्यावर आपण त्याही वेळेस जिंकलो होतो 2016-17ला. जगाला हेवा वाटेल एवढी संख्या आपण प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात काढली होती. पण रस्त्यावर जिंकलेला लढा कुठेतरी टेबलावर आपण जाऊन हारलो बघा. टेबलावर आपण हारलो. काय कारण होतं? भावभावना आमच्या मराठा माता मौल्यांनी असंच घरातल्या भाकरी खाऊन असंच उन्हात तानात चालत जाऊन सभांमध्ये सहभाग नोंदवला होता. पण काय अशी बोंब झाली की ज्याचं नाव घ्यायची इच्छा नाही, आता मरती वेळ आहे, अशा सरावर्त्याचं सुद्धा फावलं. अशा लोकांचा आता आपण जास्त विचार करण्यापेक्षा हे संविधान काय एकदा समजून घेऊ. अरे आपल्याला ज्या आरक्षणाचं मागणी आपल्या अनेक दशकांपासून आहे, एक दिवस आहे काय? आमच्या बापाच्या आता इथून माझ्या वडिलांच्या वयाची जेवढी माणसं आहेत त्यांचे डोके पहिलं काळे असतील, असं हिप्पी भांग पाडणारे आमच्या असतील. पण आता सगळ्यांनी टक्कल झाल्यामुळे आता टोप्या सुद्धा घालायला चालू केलेले आहे. हे पण आरक्षणाचा लढा चालूच आहे. गेले 40-50 वर्ष झाला आपला लढा चालूच आहे. मग आपल्याला आरक्षण टिकणारं आरक्षण देतो म्हणणारे राजकारणी प्रत्येक वेळेस आपले काहीतरी फसवणूक करायला लागलेले हे आपल्याला लक्षात आलंय. आम्ही सुद्धा विचार केला, अरे सर्वोच्च न्यायालय नेमकं काय म्हणतंय, आजपर्यंत कायद्यांमध्ये नेमकं काय भूमिका, काय गोष्टी झालेल्या आहेत, आपल्याला देत असताना राज्यकर्त्यांनी नेमक्या उणीवा कुठं ठेवलेल्या आहेत, त्या उणीवा आपण पुन्हा चुका त्या उणीवा आपण करायला नको आहे. म्हणून 2-2.5 वर्ष आम्ही अभ्यास केला, संविधान समजून घेतलं. त्याच्याही आधी 5-6 वर्ष छत्रपती संभाजीराजांचा सचिव म्हणून दिल्लीत पार्लमेंटमध्ये मी काम केलं होतं. देशात कायदा नेमका बनतोय कसा ह्याचा बारकाईने अभ्यास ह्या योगेश केदारनं केलेला आहे. आणि आपल्या आरक्षणाची केस ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयात होती की नाही, त्यावेळेला प्रत्येक फिजिकल हिअरिंग वेळी म्हणजे न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या समोर जेव्हा आपल्या मराठा आरक्षणाची केस समोर मांडली जायची त्यावेळेस सुनावणी व्हायची, त्यातल्या 90% वेळा प्रत्यक्ष उपस्थित राहणारा सुद्धा हा योगेश केदार आहे. काय नेमकी भानगड आहे, राज्यकर्ते काय करायलेत, अधिकारी काय करायलेत याचं बऱ्यापैकी बारकाईने आपण बघितलंय. आता मात्र आपल्याला एक लक्षात आले की 50%ची मर्यादा ओलांडली की आपला टांगापलटीन गोडा फरार झाल्याशिवाय राहिना झाला. टांगापलटी व्हायला आपलंच बोंब व्हायले.
मग आपल्याला एक लक्षात आले की 50% आत आपलं टिकणारं आरक्षण आपल्याला मिळवायचं आहे. त्या आरक्षणाची मांडणी आम्ही 2022 पासून करायला लागलोय, 21 पासून करायला लागलोय. आणि आजही बघा, तुम्ही आणि आम्ही बरं का दादा संयोजक मंडळी, तिकडं आवाज जायना झाला थोडा, म्हणून राजकारण्याने आपण आरक्षणाला पात्र नाही याच्यासाठी काय काय कारण दिलेले तो तुम्ही कोण विचार करताय का? आता मला सांगा, माळी समाज बांधवांचा आरक्षणात समावेश झाला. माळी समाजानं या अटी पूर्ण केल्यात म्हणून माळी समाजाला ओबीसी आरक्षणात समावेश केले. तशा अटी मराठा समाजासाठी कधी लावून बघितलेत का या लोकांनी? आम्ही आणि माळी जात बांधव, आम्ही आणि आमचे कुणबी बांधव, आमचं सगळ्यांचं जीवन एक आहे. आम्ही सगळे एकमेकांच्या सोबत गल्लीत सोबत राहणारी माणसं आहे. आणि आमचं एक जात समूह आरक्षण आत आहे. आणि आम्ही मात्र त्यांच्यापेक्षाही कधी कधी संकट म्हणजे परिस्थिती वाईट असताना सुद्धा आम्ही आरक्षणाच्या बाहेर आहे. काय बोंब मराठ्यांनी काय घोडं मारलंय याचा विचार आपण केला पाहिजे. राजकारणी म्हणतात बाबा टिकणारं आरक्षण देतो, टिकणारं आरक्षण देतो, पण कुणाचं काढून न देता, काय कुणाचं काढून न देता तुम्हाला आरक्षण देऊ असं कोण म्हणते? राजकारणी, सगळ्याच पार्ट्यातले. आता सत्तेत बसलेले बी, माग सत्तेत होत असलेले बी, ह्या सगळ्यांचं म्हणणं काय असते? कुणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण. बाकीच्यांचं म्हणणं काय असते? सत्तेच्या विरोधातलं असते की कुणाला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळालं पाहिजे. काय मराठा आरक्षण मिळालं पाहिजे. आपण बी तशाच घोषणा देत होतो. मला सांगा, एका जाती एका व्यक्तीसाठी कोणत्या ग्रामपंचायतीमध्ये स्कीम असते का? ग्रामपंचायतीत सरकारची योजना एका माणसासाठी कोणती आहे का? एका घरासाठी कोणती आहे का? होय का नाही म्हणा की नसती का नाही? तसं एका जातीसाठी सुट्टा आरक्षण वेगळं कसं असेल? मग आपण मराठा आरक्षण आपण जेव्हा म्हणतोय त्यावेळेस कुठं तरी आपण संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन मागणी करायला लागलो. इथून लक्षात घ्या. इथं काय लिहिलं की माहित नाही मला. हो का? मराठा आरक्षणाचा संघर्ष होता आपण करतोय, बरोबर आहे. आता मला सांगा, मराठा आरक्षणात जर काही व्यवस्था मिळणारच नाही तुम्हाला, आपण मराठा आरक्षणाचं कसं म्हणायला पाहिजे सांगा? जरांगे पाटलाची मागणी स्पष्ट आहे. मराठा आरक्षण म्हणतात का पाटील? मराठ्यांना कुणबीचे दाखले द्या, सरळ स्पष्ट म्हणतात, आहे का नाही? मागणी कुणबीची आहे हो, पण आपण घोषणा काय करतोय? मराठा आरक्षण. मराठा आरक्षण मिळत नाही बाबा हो. वेगळं आपल्याला कोणी काढून काय देऊ शकत नाही. आणि दिलं तरी ते संविधानात टिकत नाही, कायद्यात टिकत नाही, सर्वोच्च न्यायालयात टिकत नाही. जसं एका व्यक्तीसाठी एका कुटुंबासाठी कुठलीच योजना नसती, तसं एका जातीसाठी आरक्षण व्यवस्था सुद्धा असू शकत नाही. मग मराठ्याला आरक्षण नेमकं कसं, हा प्रश्न आला पाहिजे. मग मराठा समाजाला आरक्षण हे उपलब्ध 3 पर्यायापैकी एक मिळाला पाहिजे. 3 पर्याय कोणते कोणते आहेत? एक आपल्या दलित समाज बांधवांचं आरक्षण आहे, दुसरं आपल्या आदिवासी समाज बांधवांचं आरक्षण आहे. हे दोन्ही आरक्षण संविधान लागू झालं 1950 ला, तेव्हापासून लागू आहेत. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आमच्या दलित समाज बांधवांच्या आणि आदिवासी समाज बांधवांच्या आरक्षणामधून मराठा समाजाची मागणी नाही. बरं, आपण दलित आणि आदिवासी आरक्षणातून मागणी करत नाही. म्हणून ते उपलब्ध 3 पर्यायापैकी दोन्ही पर्याय आपल्या बाजूला आहेत. बर, ते आरक्षण आम्ही पात्रही होऊ शकत नाही. ते 50 पासून होते, मग तेव्हाच लागू झाला असतं. जर पात्र झाला असतं तेव्हा पात्र होत नाही आपण. बर, त्या दलित आणि आदिवासीच्या आरक्षणाला माळवी पात्र होऊ शकत नव्हता. न्हावी म्हणजे न्हावी नाही, सुतार नाही, कुंभार नाही, धनगर नव्हता, लमाण समाज बांधव नव्हता, वंजारी समाज बांधव पात्र होऊ शकत नव्हता. म्हणून 3ऱ्या प्रकारच्या आरक्षणाचा जन्म झाला. कधी झाला? 1990 ला. 1978 ला मोरारजीभाई देसाई सरकार केंद्रात होतं. पवार साहेबांनी पहिल्यांदा पुलोद सरकार महाराष्ट्रात प्रयोग केला होता आणि पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते त्यांच्या आयुष्यात. त्या 1978 ला मंडल बीपी मंडल नावाच्या एका माजी खासदाराच्या नेतृत्वात आयोग नेमला. आणि जे एससी नाहीत, एसटी नाहीत, दलित नाहीत, आदिवासी नाहीत,
अशा समाज बांधवांना आरक्षणामध्ये समाविष्ट करण्यासाठी त्या मंडल आयोगाची स्थापना झाली. सगळ्यांनी थोडे बारकावे लक्षात घ्या बरं का. तुम्ही इथून गेल्यावर तुम्हाला आरक्षण म्हणजे नेमकं काय कळत. मी शिवाजी महाराजांच्या इतिहासावर तुम्हाला जास्त सांगणार नाही. मला थोडा अभ्यास कमी आहे. मी शाहू महाराजांना सांगू शकत नाही. बाकी आपल्याला वेळ नाही. इतर गोष्टीवर बोलण्यापेक्षा आरक्षण म्हणजे काय हे समजून घेऊ तुम्ही आम्ही. मग जरांगे पाटील काय म्हणाले तर आपली मागणी काय तुम्हाला आम्हाला सगळ्याला लक्षात येईल. लक्षात घ्या. मंडल आयोग आपण स्वीकारला कधी? केंद्रानं 1990ला. बरोबर आहे. हे मंडल स्वीकारल्यानंतर तिसऱ्या प्रकारचा मला जरा आपल्या जवळच्या माणसाने बोलल्यावर त्रास झाला बरं का. माझं काय आव्हान आहे, तुम्ही सगळे प्रमुख लोक आहे. तुम्ही जरा लक्ष इकडे तिकडे झालं का ते बोंब व्हायला पुढच्या लोकांचे. मंडल आयोग आला आणि तिसऱ्या प्रकारचं आरक्षण आपल्या देशामध्ये लागू झालं. बरोबर आहे. आता आपली मागणी कोणत्यात आहे? ह्या तिसऱ्या प्रकारच्या आरक्षणात आहे. सगळ्यांनी बारकावा लक्षात घ्या. ओबीसी आरक्षण म्हणजे दलित आणि आदिवासी नव्हे. ओबीसी आरक्षण म्हणजे जे माळ्याला मिळाले, धनगराला मिळाले, न्हाव्याला मिळाले, कुणब्याला मिळाले. या तिसऱ्या पर्यायामध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे अशी मराठा समाजाची भूमिका आहे. आता आरक्षणाची टक्केवारी आपण समजून घेऊ. पहिल्यांदा उभा राहिलेल्या आपल्या शिक्षक बांधवांनी बोललेत बघा तुम्हाला कोणत्या समाजाची टक्के किती. त्यांनी काय केलं, भाजी करत असताना आपल्या माता मावल्या काय करतात, कांदा चिरून घेतात, टमाटर काय जे असेल फोडणी टाकायची ह्याच्यात. कुणाची फोडणी टाकायची पद्धत वेगळी, कुणाची वेगळी. त्यांनी बरोबर मसाला सगळा घेतलेला आहे. फक्त मसाला कुठला कधी घालायचा हे जरा मागं पुढे झाल्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला आकडेवारी सांगतो. का बरं? आता राजकारणी आपल्याला म्हणतात बाबा 50% कोटा पूर्ण झालेला आहे आणि मराठा जातीला आम्ही 50% आत कसं घालायचं, कुठं ठेवायचं, 50% कसं घालायचं, आधीच कोटा पूर्ण झालाय तर. मग हा कोटा खरंच पूर्ण झालाय का याचा विचार आपण करायला पाहिजे की नाही. आता तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी आकडेवारी तुम्ही मोजायचे, बेरीज तुम्ही करायची, वजाबाकी तुम्ही करायची. मी फक्त काय करणार, आकडेवारी पुढे तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडतो. आपलं आरक्षण नेमकं हरवलंय कुठं, आरक्षण नेमकं गमावलंय कुठं, आणि राजकारणी आपल्याला कसं येड्यात काढायला लागलेत 50% कोटा पूर्ण झालाय म्हणत. ह्याला सगळं आपल्याला तुम्हाला अंत लागेल. लक्षात घ्या. मी मलाच म्हणलो एससी आणि एसटी बांधवांचं, दलित आणि आदिवासी बांधवांचे 2 प्रकारचे आरक्षण आहेत. हे संविधान लागू झाल्यापासून असलेल्या अस्तित्वाचं आरक्षण आहेत. या आरक्षणाचं एक वैशिष्ट्य आहे की जेवढी समाजाची संख्या त्याच्या 100% आरक्षण देतात. म्हणजे आज महाराष्ट्रात 13% दलित बांधवांचं आरक्षण लागू आहे आणि 7% आदिवासी बांधवांचं लागू आहे. 13 आणि 7 किती, 20% समाज आणि 20% आरक्षण. त्या समाज बांधवांची संख्या 20 आणि त्याला 20% आरक्षण. लक्षात घ्या. 1990ला मंडल लागू झाला म्हणला बघा तुम्ही. 90ला मंडल लागू झाला. या मंडल आयोगाची सगळ्यात मोठी शिफारस काय आहे तर जेवढ्या समाजाची संख्या आहे त्याच्या समाजाच्या संख्येच्या निम 50%. म्हणजे भुजबळ साहेब कवा म्हणते बघा, आम्ही 54% म्हणून आम्हाला संख्येची निम्म 27% दिली, आम्ही 52% म्हणून आम्हाला 27% दिले, आम्ही 60-62% म्हणून त्याच्या निम्म आहे आम्हाला, असं म्हणतात. बरोबर आहे का नाही? मग हे आरक्षण संख्येच्या निम्म आहे. आता आपल्याला आकडेवारी काढायची आहे. कोणत्या समाजाची संख्या किती ही जर आकडेवारी काढायची असेल तर आपल्याला आरक्षणाच्या पटावरनं आकडेवारीला महाराष्ट्रात काढता येते. आज महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज बांधवांची ओबीसी समाज बांधवाला आरक्षण जे लागू आहे ते 32% आरक्षण लागू आहे. मंडळची शिफारस काय, संख्येच्या निम्म. आज जर का महाराष्ट्रात 32% ओबीसी आरक्षण लागू असेल तर या राज्यामध्ये सगळ्या ओबीसी समाज बांधवांची संख्या किती असली पाहिजे, कमीत कमी 64% असली पाहिजे. म्हणून त्यांना संख्येच्या निम्म आरक्षण मिळते. 64 असले पाहिजेत ओबीसी म्हणून त्यांना संख्येच्या निम्म किती, 32. आता तुम्ही संख्या मोजा. एससी आणि एसटी समाज 20%, ओबीसी समाज बांधव 64%. 64 आणि 20 किती मोजा की, 64 आणि 20. हा असा आवाज येऊ द्या म्हणजे कोणाकोणाला ऐकू जावं माहिती का, एकनाथ शिंदे साहेबाला ऐकू जावं,
देवेंद्र फडणवीसांना ऐकू जावं, अजितदादा पवारांना ऐकायला जावं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वडेट्टीवार आणि छगन भुजबळला ऐकायला जावं. आता संख्या मोज आहे. आकडेमोड तिने घोटाळा फक्त आकडेवारीतला बघा, दुसरं काय नाही. तुमचं ना आमचं आरक्षण फक्त आकड्याच्या घोटाळ्यात ठेवलेलं आहे त्यांनी. त्या आकडेवारी जर आपण मोजली ध्यानात घेतली, नेते कसं आपल्याला येड्यात काढायला ती लगेच लक्षात येते. त्याच्या थोबाडावर आपण आकडेवारी मांडू. आता मारूच. 64% ओबीसी आणि 20% एससी एसटी. किती झालं? 64 आणि 20 84 झालं. आपल्या राज्यात ब्राह्मण, जैन, मारवाडी, पारसी असे काही उच्च वर्णातले समाज बांधव आहेत. त्या समाज बांधवांची संख्या 6% आहे. 84 90. आपल्या राज्यात आपल्या मुस्लिम समाज बांधवांची सुद्धा संख्या आहे. मुस्लिम समाज बांधवांना सुद्धा मोजलं पाहिजे. या मुस्लिम समाज बांधवांची संख्या मग आमच्या सरनी सांगितली होती किती? 17%. 90 अधिक 17, 90 आणि 17 किती? 90 आणि 17 107%. बरोबर आहे का नाही? आता कोण विचार केलाय का टक्केवारी 100च्या पुढे असते का? हो, टक्केवारी 100च्या पुढे असते का? म्हणजे महाराष्ट्रात 107% लोक राहायला लागले. काही का जवारीचा माप शेर आहे, वरी किती भरल्या खाली गळजेपर्यंत भरायला. समाज आहे तर 100च्या आतच मोजलं पाहिजे नाही, 100%च्या आत मोजलं पाहिजे ते. आणि हे सगळे मराठा सोडून इतर समाज किती टक्के वाहिले? 107. बरं 107 मोजेपर्यंत मी मराठा जातीचं नाव तरी घेतलं होतं का? मराठा समाज नाव तरी घेतलं होतं का? नाही. मग मराठा समाज इथला या 30-32% मराठा समाज काय स्वर्गात राहतोय का ढगात राहतोय का पाताळात राहतोय का? अधिकारी गावात आले समाज मोजायला आणि त्याने आल्यावर सगळेच कर्नाटकात वजनदारीने गेले होते आणि ह्यांनी अधिकारी गावातून मोजून गेले, मग पुन्हा घरातून राहिले. असं कुठं होते का? मराठा समाज इथं असणारच आहे का नाही? बरोबर आहे का नाही? 5/5/2021 सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा समाज या महाराष्ट्रात किती आहे न्यायालयानं स्पष्ट केलंय. किती आहे माहिती आहे का? विना आरक्षित मराठा समाज 30% आहे. असं कोण सांगितलं? आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं. विना आरक्षित म्हणजे काही मराठा समाज बांधव, कुणबी मराठा, कुणबी मराठा हे आधीच आरक्षणात आहेत. त्यांना ज्याला आरक्षण मिळत नाही त्यात मोजला जात नाही. ज्याला आरक्षणच मिळत नाही तुमच्या आमच्या सारख्याला, ज्याच्या कागदावर सर्टिफिकेटवर हिंदू मराठा असा शब्द लागलाय, जो आरक्षणासाठी झगडायला लागला, असा समाज किती? 30. 107 आणि 30 किती होते? हो किती? 137% व्हायला. महाराष्ट्रात हिने किती मोजले? ह्या आकडेवारी संख्या लोकांनी. घोटाळा कितीचा आहे? आकडेवारी मोजण्याचा घोटाळा 37%चा. बर घोटाळा आपण ऐकले होते, कशाचे ऐकले होते? रोडमध्ये घोटाळा ऐकला होता, डॅम बांधायला घोटाळा ऐकला होता, चिक्कीचा घोटाळा ऐकला होता. म्हणजे त्यांनी विरोध करायला म्हणून आठवलं. आपण नवं स्पेसचा सुद्धा घोटाळा केलाय. म्हणजे स्पेक्ट्रमचा घोटाळा होता बघा, 2G स्पेक्ट्रमचा घोटाळा. किती 1000 कोटी असं होते पहिले, लाख कोटी. कोळशाचा बेळशा. राजकारण्याने सगळे क्षेत्र घोटाळ्यात ठेवले, तर मग समाज सुद्धा मोजायला घोटाळा यांनी तास केलाच आहे. सवय लागल्या ना ह्या राजकारण्याला. काय झाले आहे? घोटाळे करायचं समजलं, सवय लागली आहे. आणि घेऊ का? तर किती झालं? 137 म्हणजे मोठा घोटाळा. आता तुम्ही जर ही आकडेवारी उलटी मांडली तर तुम्हा आम्हाला लक्षात येईल आपला हक्क आणि अधिकार कुठं आहे. आपली वस्तू जिथं गमावले तिथं शोधलं तर सापडणार आहे. मग आपलं आरक्षण कुठं हरवलं ते आपण शोधूया. आपल्याला कोणत्याच पक्षाचं आणि कोणत्याच राजकारणाचं काही महत्व नाही. आता लक्षात घ्या, आपण मोठी आकडेवारी पुन्हा एकदा मोजू. म्हणजे 50%च्या कसं आरक्षण आहे आपलं, कसं हरवलंय हे आपलं लक्षात येईल. एससी आणि एसटी समाज बांधवाची संख्या मी किती सांगितलं होतं? 20%. बरं का ताई? एससी आणि एसटी बांधवाची 20%. विना आरक्षित मराठा समाज किती? 30. 30 आणि 20 50. बरोबर का? आपल्या राज्यात ब्राह्मण, जैन, मारवाडी, पारसी अशा समाज बांधवांची संख्या होती. ह्या 6%. 50 आणि 6 56. आपल्या राज्यात मुस्लिम समाज बांधवांची संख्या 17% न धरता 10% धरा. काही मुस्लिम जातींना आरक्षण मिळते असं आपण संशयाला वाट सोडून देऊ. 10 धरा. 56 आणि 10 66 होते. आतापर्यंत मी सगळे समाज मोजले, फक्त राहिला ओबीसी समाज बांधव. 100 मधून जर 66 वजा केले तर येणारा आकडा
या राज्यातल्या जास्तीत जास्त ओबीसी समाज बांधवाचा आकडा असणार आहे. 100 मधून 66 वजा केल्यावर किती? 100 मधून 66 वजा केल्यावर 34% राहते. म्हणजे या महाराष्ट्रात आपल्या सगळ्या ओबीसी जात बांधवांची संख्या, म्हणजे त्यात व्हीजे, एनटी, एनटीडी, एनटीसी सगळे आले, ह्यांची संख्या किती असली पाहिजे? 34% असली पाहिजे. मग भुजबळ साहेब 54 आणि 60 आणि 62 कसं म्हणाले? ही कुठं झाला आकडा त्यांचा? आहे का नाही? जर तुम्ही 34%च असताल तर तुम्हाला तुमच्या संख्येच्या निम्म आरक्षण मिळालं पाहिजे. किती? संख्येच्या निम्म. मंडळाची शिफारस आहे 34च्या निम्म किती होते व? 34च्या निम्म 17. आता किती खायलेत हे? 32% आरक्षण खायलेत. ह्या 34 मधून 17 वजा केल्यावर जो काही येणारा आकडा आहे का नाही, हे तुम्हा ह्या 32 मधून 17 वजा केल्यावर जो काही येणारा आकडा आहे का नाही, हे तुम्हा आम्हा गोरगरीब मराठा समाजाच्या हक्काचा आकडा आहे. 50%च्या आत आहे. किती आहे? 32 मधून 17 वजा केल्यावर येणारा आकडा आहे 15%. हे 15% आरक्षण आपलं 50%च्या आणि आज 52%च्या आतमध्ये आहे. मग ही राजकारण्यांनी आतापर्यंत घोटाळे केलेत, संख्या मोजायला घोटाळा केलाय, तुम्हा आम्हाला लक्षात आले. 50%च्या आत जागा आहे. आता वेळ कमी आपल्याला, तुम्हाला आम्हाला लोकांनी काही गैरसमज पसरवायला चालू केलेले आहेत. ते 23 मार्च 1994 GR म्हणून तुम्ही लोक सगळं ऐकत असाल. आपल्या बांधवांनी ते सांगताना थोडं बहुत कमी जास्त झालं, म्हणजे नामदेवराव जाधव थोडं कमी पडले की बाबा 1990ला मंडल लागू झाला त्यावेळेला महाराष्ट्रामधल्या सगळ्या ओबीसी जात बांधवांना मिळून किती आरक्षण लागू होतं माहित आहे का तुम्हाला? सगळ्या ओबीसी जात बांधवांना, म्हणजे ओबीसी, व्हीजे, एनटी असं मिळून किती? 14% आरक्षण लागू होतं. आणि हे 14% आरक्षण सलग 5 वर्ष होतं, म्हणजे 90, 91, 92, 93, 94 असे 5 वर्ष सगळ्या ओबीसी समाज बांधवांना मिळून 14% आरक्षण होतं. पण 23 मार्च 1994ला एक GR काढून या राज्य शासनानं, तत्कालीन राज्य शासनानं आपल्या हिश्श्याचं उरलेलं जे काही एक्स्ट्रा 16% आरक्षण होतं ते काय केलं? ओबीसी मध्ये अतिरिक्त वर्ग केलं. तेव्हापासून आपल्या आरक्षणावर काय झालेलं आहे? अतिक्रमण झालंय. आपलं आरक्षण सुद्धा ओबीसीत आहे. आपली मागणी काय आहे? आमच्या आरक्षणावरचं अतिक्रमण हटवा आणि आम्हाला आमचा हिस्सा 50%च्या आत असलेला पुन्हा एकदा मिळवून द्या. एवढी साधी आणि सोपी आपली मागणी आहे. कुणीही गैरसमज करून घ्यायचं नाही. 50%चा कोटा पूर्ण म्हणला तरी, आपल्याला कुणी काय म्हणत असलं तरी आपण म्हणा, हक्कन ठरायचं. आपण 50%च्या आतच आपला हिस्सा तोच मिळवायचा आहे. एवढ्यावर ठाम राहा. कायदे वगैरे सगळे 50%च्या आत जर आपलं आरक्षण आपण मिळवलं तर कुठलंही न्यायालय ते आरक्षण घालवू शकत नाही, सर्वोच्च न्यायालय घालवू शकत नाही. म्हणून आपण त्या सगळ्यात ठाम राहायचं आहे. आणि आता सगळे ओबीसी समाज बांधवातले, म्हणजे ओबीसी नेते हादरून गेलेले आहेत. सर्वसामान्य ओबीसी समाज बांधव सुद्धा मराठा जातीच्या सोबत उभा आहे. सगळ्यांनी लक्षात घ्या, गावगाड्यातल्या 12 बलुतेदारांना, 18 पगड जातीच्या लोकांना मराठा जातीसोबत भांडणं करायचे नाहीत. ज्यांचा राजकारणासाठी समाजाला वापरून घ्यायचा स्वार्थ आहे ते सगळे फक्त राजकारणीच तेवढ्या विरोधात बोलायला लागले. ते काहीतरी भीती दाखवून आपल्या मराठ्यांमध्ये आणि ओबीसीमध्ये असा मोठा वाद निर्माण करायचा प्रयत्न करायला लागलेले आहेत. पण बापाच्या संपत्तीत, बापाच्या इस्टेटीत, बापाच्या जमिनीत 4 जरी पोर असले तरी समान वाटप केलं जातंय. ही पिढीजात परंपरा आहे. हलक्या भारीवर जमीन कमी जास्त होईल पण वाटणी करायची पद्धत आहे. म्हणून ओबीसी समाज बांधवांना सुद्धा आता कळाले की अरे मराठा जातीच्या लोकांचा सुद्धा 50%च्या आत हिस्सा आणि अधिकार आहे. आपल्याला आज ना उद्या ह्याच्यावर सोडावं लागणार आहे बाबा. आणि ही ओबीसी समाज बांधवांची चूक नाही बरं का. तुमच्याकडे तुमच्याही नजर चुकीनं आलेला आहे. फक्त आमची जमीन जी तुमच्याकडे आता आहे की नाही, आम्हाला लक्षात आले, 7/12 आम्हाला लक्षात आला, 8 आम्हाला लक्षात आले, नकाशा आम्हाला ध्यानात आलाय. आता काय करा, तुमचं हक्काचं तुम्हाला राहू द्या. आमच्या हक्काच्या जमिनीवर आम्हाला कुळवळ नांगर काय करायचा घाला द्या. आमचं बी लेकराचं भविष्य आहे. म्हणून 50%च्या आतल्याच ओबीसी मधल्याच आरक्षणावर तुम्हाला आम्हाला ठाम राहायचं आहे एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. छत्रपती शिवाजी महाराज की. हॅलो, हे पहा महत्वाच्या सूचना आहेत काय 2-3. ज्या बाजूला खुर्च्या आहेत त्या खुर्च्यावर फक्त